रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी। तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत। सर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय रुग्णालय बिटको नाशिक रोड येथे एका रुग्णाला ॲडमिट केले गेले, परंतु रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले। त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अचानक तब्येत का बिघडली याचे कारण विचारले असता डॉक्टरांनी बोलण्यास टाळाटाळ केली। तसेच डॉक्टरांना जाब विचारल्याप्रकरणी तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे। हा सर्व फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार चालू असताना तेथील ॲडमिट असलेल्या इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। हा सर्व प्रकार 12 फेब्रुवारी रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडला। दरम्यान या प्रकरणानंतर तेथील डॉक्टर हेमंत किशोर काळे यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे गाठत रुग्णाचे नातेवाईक रेहमान जाफर शेख व अमित प्रकाश भाईदोडे राहणार नाशिक रोड यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून नाशिक रोड पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे। खरं तर हे रुग्णालय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असल्याने त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अशी मारझोड केल्याने एक प्रकारे बाळासाहेबांची बदनामी होताना दिसते आहे। खरं तर वरील व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षकांना राग अनावर होऊन डायरेक्ट रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण करणे कितपत योग्य आहे, म्हणून अशा मुजोर सुरक्षा रक्षकांवर कडक कारवाई केली पाहिजे, तसेच नातेवाईकांना देखील समज दिली पाहिजे अशी मागणी परिसरातून होत आहे। या मारहाण प्रकरणी नाशिक रोड पोलीस अधिक तपास करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल।